जरांगे पाटलांवर सत्ताधारी टीका करत असताना विरोधक मात्र जरांगेंबाबत सहानुभूती ठेवून आहेत। जरांगेंच्या वक्तव्याचं समर्थन न करता त्यांची बाजू योग्य असल्याचं विरोधक सांगताना दिसले। जरांगेंवर सत्ताधाऱ्यांची टीका, विरोधकांची सहानुभूती। सत्ताधाऱ्यांनी जरांगेंना राजकारणी बनवल्याचा आरोप। जरांगेंना दिलेल्या वागणुकीवर ठाकरेंची टीका। मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी महायुती सरकार करत असताना आता विरोधक मात्र जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना दिसतायत। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली, त्यात गैर काय असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय। सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या पंजाबच्या शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवलं जातंय, तशीच वागणूक जरांगेंना दिली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत? म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं। ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी 1-1.5 वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते, त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली। आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिलाय आता, म्हणजे कोणी न्याय हक्कासाठी उतरायचंच नाही। मनोज जरांगे पाटील हे राजकारणी नव्हे, पण त्यांना राजकारणी कुणी केलं असा सवालच विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला। वैचारिक मतभेद असतो, तो खरं तर राजकारणी नव्हताच हे 100% आहे। त्याला राजकारणी आपण लोकांनी केलाय। कोणी केलं राजकारणाची भाषा बोलायला, त्यांची हिंमत कोणी वाढवली, आता मला रेकॉर्ड होण्याची गरज नाही, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सत्ताधारी आक्रमक झाले। अशा वेळी जरांगे एकाकी पडले की काय असं वाटत होतं, पण जरांगेंच्या वक्तव्याचं समर्थन न करता जरांगेंची बाजू आज विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सांभाळून घेतली। जरांगेंवर आरोप झाले तरी ते एकाकी पडलेले नाहीत, हे अधोरेखित झाले। ज्योत्सना गंगणेसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।